आपण या, नाहीतर आम्ही निर्णय या ठिकाणी घोषित करू. पूल सी मध्ये पायगाव संघ आधीच 3 सामने जिंकून टॉपला आहे. पूल सी मध्ये बाकीचे 3 संघ जुना अंदुरकी, अंजूर आणि गोडसई यांचा रन रेट आम्ही काढलेला आहे आणि सर्व पंचांच्या सर्व तिन्ही संघांच्या कॅप्टनच्या साक्षीने आम्ही रन रेट आधी चेक करू. गोडसई संघ आधीच बाद झालेला आहे. मात्र ऑफिशियल घोषणा आपण करतोय दुसऱ्या क्रमांकासाठी. जून अंदुरकी संघ दुसऱ्या क्रमांकावर पूल सी मध्ये गेलेला आहे. 8.9 ची त्यांची सरासरी आहे आणि त्यानंतर अंजूरची सरासरी 7.9 ची आहे. अभिनंदन जून अंदुरकी संघ अँड हार्ड लक सिद्धिविनायक अंजूर. हॅलो, खूप खूप धन्यवाद ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर चिकणे सर. तर मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना चाचणी स्पर्धेत. दिवस रात्र खेळली जाणारी ही चाचणी स्पर्धा आणि अतिशय भव्य दिव्य या स्पर्धेने वळण घेतलेलं आहे. जबरदस्त सामने रंगत आहेत. आताच आपण बघितले की किती चुरस पाहायला मिळाली या सामन्यात. पैसा वसूल मॅच. दोन्ही संघाने जर डोकं शांत ठेवून डावपेच आखून हा सामना खेळला असता तर कदाचित सिद्धिविनायक अंजूर संघाला या सामन्यातून पुढे चाल करता आली असती. सामना हरूनही पुढे चाल करता आली असती. रोहन थरे याच्या दिमागमध्ये, याच्या माइंडमध्ये ते सर्व गेम प्लॅन सेट होती, परंतु इतर खेळाडूंनी त्याचं गांभीर्य घेतलं नाही आणि एका विकेटच्या मोबदल्यात त्यांना या स्पर्धेतून जेणेकरून बाद व्हावं लागलं. म्हणजे मित्रांनो बघा, ही चाचणी स्पर्धा जी आहे ना, ही चाचणी स्पर्धा तुम्ही फक्त जिंकण्यासाठी खेळू नका, तर तुमचा रन रेट, तुमचे डाव पेच, तुमचे विकेट, तुमच्या धावा, तुमची धावगती, या सर्व गोष्टी तुमच्या कर्णधाराला माइंडमध्ये ठेवाव्या लागतील. आणि सर्व गोष्टी आपल्या एका कागदावर स्वतः कर्णधाराला घेऊन त्याचा लेखाजोखा राखून खेळावं लागेल. जसे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघतो आपण, कर्णधाराच्या खिशामध्ये ते कागद असते आणि त्या कागदावरून तो आपल्या खेळाडूंना सूचना देत असतो. तशा रीतीने तुम्ही जर खेळ केला असता तर कदाचित इथे चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु अभिनंदन असेल आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाचा. आपण चांगल्या रीतीने खेळ केला, प्रतिस्पर्धी संघाला हरवलं आणि सिद्धिविनायक अंजूर हा संघ थोडासा अपसेट असेल, कारण त्यांनी जर पहिल्या चेंडूपासून या सामन्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तरी ते चित्र काही वेगळं दिसलं असतं. म्हणजे रणरेटही तुम्हाला या स्पर्धेत हरल्यानंतरही जिवंत ठेवू शकतो, हे इथे सिद्ध झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले असते. जबरदस्त आयोजन, नियोजन, संयोजन आणि त्या अनुषंगाने आता आपण बघितला अतिशय चुरशीचा सामना. त्या सामन्यात पराभूत होऊनही अंजूर संघाला पुढे चाल करता आली असती, कारण स्वयंभू पायगाव हा सी गटातून पहिल्या क्रमांकावर होता आणि त्यानंतर जय बजरंग गोडसे हा संघ बाद झाला होता. दोन्ही संघांना संधी होती रनरेटच्या बळावर पुढे जायची, मात्र तसं घडलं नाही.
तर सामन्याकडे वळूया. मागचा सामना आता मागे ठेवल्यानंतर आपण पुढील सामन्याकडे वळूया. जय गावदेवी काटई आणि सचिन स्पोर्ट पूर्णा या दोन संघांमध्ये चालू सामना होत आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी येतोय काटई संघ. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सुभाष. नॉश टाकलेला प्रवीण. पहिल्या चेंडूवर तिथे शॉट लागला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल एकेरी धावेने संघाचे खाते उघड होईल. पद्मनाभ यांचा पहिलाच चेंडू चांगल्या गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. एकेरी धावाने सुरुवात झाली. पॉवर प्लेचा षटक आहे आणि या षटकात वेलकम गणेश पाटील आपले ऑफिशियल पंच. शबल क्रॉस झाला होता. फलंदाज हलका अपील केला होता. आत्मविश्वास त्याच्यामध्ये पाहायला मिळाला नाही. 2 चेंडू आणि फक्त 1 धाव. पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला सकारात्मक क्रिकेट खेळावं लागेल. भलेही तुमचे खेळाडू 45चे असतील, मात्र त्या 45 वयोगटातील खेळाडूंना गॅप शोधावे लागतील. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलावं लागेल. तंत्राचा वापर करावा लागेल. इथे ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी झालेला आहे. पुढचा चेंडू आता मात्र झेल हवेत उडालेला आहे. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, नाही पोचू शकत. मात्र हनुमान यांच्याकडून थोडीशी चुकी झाली. चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. प्रयत्न चांगला होता. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या 3. एक आगळ्या वेगळ्या स्टाईलने नेहमी हनुमान खेळत असतात. त्यांची कॅप, त्यांची ओळख आहे आणि त्यांची फलंदाजी तर किती प्रेक्षणीय आहे हे आपण नंतर पाहणारच आहोत. नेहमी सलामीला खेळत असतात आणि एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा पद्मनाथ. फुलटा चेंडू मात्र योग्य रीतीने फलंदाजाने बॅटवर घेतलेला नाही. पंच बजागे सर आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धावेची खून करतायत. पहिला ते वाईटच्या स्वरूपाने अवांतर धावे ते 1+1 धावसंख्या होते 5. 1+1 5. आता मात्र कुठेतरी साजेशी धावसंख्या पाहायला मिळते. हो, पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला होता. इथे अतिशय उत्कृष्ट झेल एसटी रक्षकाकडून फलंदाज बाद. नाथ यांनी वेगवेगळ्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. या हाती आपण बघितलं डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि त्यानंतर बॅकफुटवर जाऊन फलंदाजाने कट करण्याचा प्रयत्न केला. लेट कट. मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू एसटी रक्षकाच्या हातात आणि एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारे तिथे चूक केली नाही. पहिला गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय अरुण. नवीन फलंदाज अरुण. काही क्षण पंच थांबा जरा सामन्याला. नाही चला चालू करा. इथे अतिशय वेगवान चेंडू अपील केला जातोय. दोन्ही पंचांकडे दाद मागितली जाते. काय घडलंय तेथे. सर्व खेळाडूंकडून दबाव टाकला जातोय. क्षेत्ररक्षकांकडून दबाव टाकला जातोय. पाहूया दोन्ही पंच जर चर्चा करत आहेत आपापसात. काय घडेल तिथे. तर याआधी सामन्यातील मॅन ऑफ द मॅच काही कारणास्तव आम्ही जाहीर करू शकलो नव्हतो. मात्र फलंदाज नाही गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक आणि फक्त 1 धाव खर्ची घातली होती असा गोलंदाज मनोज पाटील. चला आपण या मनोज पाटील या आधीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच
काय घडलं ते पंचांनी निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू होता, अपील केला होता जोरदार, मात्र पंचांनी, दोन्ही पंचांनी, कॅमेरामॅन आपण इथे फोकस करायचा आहे, मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातो म्हणून ज्याला जबरदस्त गोलंदाजी सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातोय. 1 धाव, 3 लगातार विकेट, हॅट्रिक आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, सर्वोत्कृष्ट षटक आणि तिथून सामन्याला नक्कीच कलाटणी मिळाली. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त षटक हाताळलं. इथे सामन्याकडे आपण आता लक्ष केंद्रित करूया. पहिले षटक समाप्त, 1 विकेट आणि 5 धावा धावफलकावर. आपण शेवटला एक उद्या चालू करासाठी म्हणून एक बॉक्स नवीन आणि एक जुना सकाळी तोच आपण दुहेरी धाव आणि या दुहेरी धावाने धावसंख्या होते 7. दुसरं षटक मार्गस्थ, इथून धावांचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. अविनाश गोलंदाजी मार्गावर, 2 चेंडू चांगल्या रीतीने, नाही 1 चेंडू पहिलाच चांगल्या रीतीने हाताळलेला होता, मात्र दुहेरी धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहेत. बघूया रणनीती काय असेल, काटाई संघाची रणनीती काय असेल, सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची. अविनाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करताना उच्याच्या बाहेरील चेंडू, आता लेट कट केला, क्षेत्ररक्षक तेथे आहे. बघूया गली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल वेगाने थर्डमॅन सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे सीमारेषे लगत, मात्र तिहेरी धाव पळून काढण्यामध्ये रोखू शकले नाही हे फलंदाजांना. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते, चप्पल रनिंग. आता मात्र उत्कृष्ट फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अगदी हनुमान यांच्या हातामध्ये चेंडू अलगत विसावलेला आहे, सॉफ्ट डिसमिसल. उजव्या इष्टीच्या बाहेरील चेंडूला लॉंग ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे फटक्यामध्ये तेवढी ताकद पाहायला मिळालेली नाही, टायमिंग पाहायला मिळाली नाही, कुठेतरी फसगत झाली फलंदाजाची आणि एक सोपा झेल हनुमान याच्या हातामध्ये विसावलेला आहे. आतापर्यंत जर आपण बघितली तर सचिन स्पोर्ट पूर्ण संघाची बाजू थोडीशी वडचढ पाहायला मिळते, कारण त्यांनी पहिल्या षटकापासून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुमचे विकेट, तुमच्या धावा, तुमची धावगती सर्व काही डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला सामने खेळायचे आहेत, कारण आताच आपण एक सामना बघितला, त्या सामन्यामध्ये कशा रीतीने रनरेटच्या बळावर रंगत आली होती सामन्यात आणि सिद्धिविनायक अंजूर संघाला तिथे कुठेतरी नाजाद व्हावं लागलं. अविनाश पुन्हा एकदा, फुलटा चेंडू होता, उजव्याशीच्या बाहेरील चेंडू यॉर्कर करून घेतला स्वतःला, इथे निर्धाव चेंडू. गणेश, 2 फलंदाज बाद झाले, सुभाष आणि अरुण. प्रवीण खेळतोय सलामीला येताना, त्यानंतर गणेशला ते वन डाऊन पोझिशन चांगली फलंदाजी करा, फुलटा चेंडूला भेडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळालेलं आहे, फारसं नुकसान झालेलं नाही आहे क्षेत्ररक्षकाचं गोलंदाजांचं, कारण तिथे असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे बाहेर जाईल की काय चौकाराच्या स्वरूपाने, मात्र क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. भले झेल सुटला असला तरी मात्र तिथे समाधान पाहायला मिळालं, गोलंदाजानेही त्याची दाद दिली, चांगला प्रयत्न. बंद्रा मारुती
काल्हेर आणि जोशी 11 भादवड ए या दोन्ही संघाने नाणेफेकी यायच्या इथे झेल पकडला गेलेला आहे. करण याच्या हातामध्ये चेंडू विसवलेला आहे आणि बाद होऊन परतले सलामीर प्रवीण. दिलेले आहेत स्पॉन्सर केले आहेत DJ पप्प्या काठे यांच्याकडून. त्यांचे सुद्धा आभार त्यांच्या संघाच्या खेळाडूंच्या वतीने, कर्णधाराच्या वतीने. त्या खेळाडूंची नक्कीच थोडीशी शोभा वाढवतात ते हा टोप्या कॅप आणि ते DJ पप्प्या यांनी त्यांना बहाल केलेले आहेत. सन्माननीय अशोक घरे त्यांच्याकडून पूर्ण ड्रेस रेषेच्या बाहेर गेला असता षटकाराच्या स्वरूपाने. काय अप्रतिम झेल पकडला. असे क्षेत्ररक्षक जेव्हा तुमच्या संघामध्ये असतील ना तेव्हा गोलंदाजांनाही हत्तीचं बल येते. अगदी छाती टोकपणे ते गोलंदाज सुद्धा गोलंदाजी करतात, कारण असे क्षेत्ररक्षक तुमच्या संघामध्ये आहेत जे षटकारा जाणारा चेंडूला झेलामध्ये परिवर्तित करतात. वेलकम मनोजी ठाकरे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जर आपण बघितलं तर चौथा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावफलक मात्र पुढे जायला मानत नाही. फक्त 11 धावा आहेत. अगदी करण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पोचू शकत नाहीत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि बघूया काय निर्णय येते पंचांचा. बाद आहे फलंदाज धावचीच्या स्वरूपात.
5वा फलंदाज बाद होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र आत्मघातकी होता, कारण चेंडू बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अगदी सहज होता आणि ही धाव घेणं म्हणजे नक्कीच धोका होता आणि तो धोका पत्करला आणि एष्टी रक्षकांनी अगदी कुठल्याही प्रकारे चूक न करता एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाजाला पाठवलं माघारी. धावसंख्या आहे 12. तिसरं षटक मार्गस्थ, गडी बाद झालेले 5. बघूया शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा संघ, काटेज संघ तग धरतोय का, कारण त्यांचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत चाललेले आहेत. सुभाष 1 धावेचे योगदान देऊन बाद झाला. प्रवीण 6 धावांचं योगदान देऊन बाद झालं. कुठेतरी खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न केला होता प्रवीणने. अरुण 1ही धावेचं योगदान दिलं नाही. गणेशने 2 धावांचं योगदान दिलं, खेळतोय. महेश 1ही धाव बनवू शकला नाही. तर प्रमोद आणि गणेश इथे अतिशय सुरेख असा फटका, जबरदस्त लेट कट केली होती, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. शॉट थर्ड मॅनला 1च धाव. एकेरी धावेने 18 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त आणि फक्त 13. या षटकात तुम्हाला जेमतेम 20 धावा तरी घेणं गरजेचं आहे, कारण याआधी आपण जर बघितलं तर सिद्धिविनायक अंजूर हा संघ 33 धावांचा पल्ला गाठू शकला नाही. 33+1 त्यांना करायच्या होत्या, मात्र तिथे त्यांना आई जोगेश्वरी जून अंदोरकी संघाने रोखलं होतं. म्हणजे रात्रीच्या क्रिकेटमध्ये जरी तुमच्या धावफलकावर धावा कमी असतील तरी तुम्ही गोलंदाजीच्या बलावर मात्र त्या संघाला, प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकता, संघर्ष करायला लावू शकता. हे आधीच्या सामन्यामध्ये आपण चित्र पाहिले. इथे तुम्ही 15 ते 20 धावा घेताय, तर जर तुम्हाला इतक्या धावा घेता येतील तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत आणू शकताय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडूमध्ये जेमतेम बघूया किती धावा घेत आहेत, की हाही गोलंदाज येणारा रुपेश आपल्या इतर गोलंदाजांप्रमाणे अगदी बंद्रा मारुती काल्हेर संघ आणि जोशी 11 भादवड ए या दोन्ही संघाचे कर्णधार आपण इथे या नाणेफेकीसाठी. स्ट्राईकसाठी सज्ज आहे फलंदाज प्रमोद. एकेरी धावेने खाते उघड केलेले आहे प्रमोदने. बघूया या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल रुपेश. इथे मात्र जसा चेंडू तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इट का जवाब पत्थर से देण्याचा प्रयत्न केला होता. बघा गोलंदाज तितका चतुर आहे, त्यापेक्षा चतुर फलंदाजाने बनण्याचा प्रयत्न केला, कारण या गोलंदाजाने अनेक फलंदाजांना नामोहरून करून सोडलेलं आहे. कशा रीतीने या गोलंदाजा खेळायचं हा प्रश्नचिन्ह असतो फलंदाजाच्या मनात. रुपेश काय रणनीती असेल फलंदाज गणेश याची. ओ नाही जमत. बघा हा गोलंदाज असा आहे की तुम्ही किती प्रयत्न करा, कोणत्याही पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर यश येणं खूप अवघड काम आहे. काय चमत्कारिक गोलंदाजी रुपेश करतोय. अनेक वर्ष झाले हा गोलंदाजी करतोय, मात्र त्याच्यावर कसं खेळायचं हे कुठल्याही फलंदाजानं अजूनपर्यंत तंत्र जमलेलं नाही, गणित जमलेलं नाही. मला आठवते दमण चषकामध्ये, दमण दौऱ्यामध्ये तिथे आमचा सामना या संघाशी होणार होता, जयगावदेव वढवनगर संघाचा. आम्ही आमच्या खेळाडूंनी फलंदाजाने रात्रभर या गोलंदाजाची क्लिप बघितल्या, गोलंदाजी बघितली, मात्र दुसऱ्या दिवशी खेळताना खरंच या गोलंदाजाने आम्हाला सुद्धा
परत नामोहरण करून सोडलं. बघूया काय घडलंय इथे. तर नक्कीच भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेची ही कुठल्याही प्रकारे धाव नाही, चेंडू गणला जाईल. अतिशय चांगला निर्णय इथे पाहायला मिळाला आहे. स्वतः सन्माननीय गणेशजी केनी सरांनी तिथे जाऊन पाहणी केली आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. कुठल्या प्रकारे धाव नाही, त्यानंतर चेंडूही गणला जाईल. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि धावा आहेत त्या फक्त 14. उर्वरित 4 चेंडू शेष आहे. रुपेश या गोलंदाजावर कशा रीतीने आता हल्ला करेल किंवा काय रणनीती असेल फलंदाज गणेश याची. बघूया काय घडणार आहे आता. आता काय असेल मनात फलंदाजाच्या. रुपेश गतीमध्ये परिवर्तन केला होता. हा चेंडू मात्र थोडासा मध्यम गतीने हाताळला होता. फलंदाजाला कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला, कारण आधी बघितलं की फलंदाज मात्र स्लोअर चेंडूच्या प्रतीक्षेत होता. त्यानंतर इथे चेंडूची गती मात्र थोडीशी वाढवली आणि नक्कीच फलंदाजाला थोडंसं परेशान करून सोडलं. 2 धावा. आता मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल आणि त्याचा नक्की समाचार घेतला. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर एका टप्प्याने. 4 धावांसाठी चौकार. होता अगदी धीम्या गतीने वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने चेंडूचा इंतजार केला, वाट पाहिली आणि भिडकावून दिला. एका टप्प्याने चेंडू गेला सीमारेषेबाहेर. आता कुठे धाव गती वाढले 20. 2 चेंडू शेष आहेत. 2 मोठे फटके येतील का. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू. चेंडू जाईल स्टँड आदरलेला आहे. त्रिफळाचित. या 1 चेंडूवर बघूया आतापर्यंत विकेट गेलेले आहेत 6. बघा विकेट किती महत्त्वाचे आहेत. नक्कीच प्रत्येक खेळाडूने आपल्या माइंडमध्ये आता गेम सेट करून ठेवलेला आहे की कसे विकेट आपल्याला घ्यायचे आहेत, किती विकेट सांभाळायचे आहेत, धावगती कशी राखायची आहे, सर्व माइंडमध्ये कैद करून ठेवलेलं आहे. ते फसवा चेंडू कॉडवे यांचा अपील आणि पंचांनी उचललेला आहे. हा 7वा विकेट इथे बाद होत आहे. कॉट बिहाइंड.
गणेश पाटील पंच, फलंदाज बाद. हा नक्कीच फलंदाज बाद.
तरी कमजोर पडला गेला, त्या कारणास्तव धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते. यावेळेस अजून एकदा धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. आता मात्र बरोबर पोहोचला जातोय चेंडूवरती, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून पाहायला मिळते. हनुमान आणि अविनाश यांची आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहता 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. 21 धावांचा माफक लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय पूर्ण संघ. नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळेल. बंद्रामूर्ती काल्हेर वर्सेस जोशी 11 भादवड ए ही मॅच आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण वेळेत दिलेला वेळ खेळ पूर्ण करायचा आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ब्लॉकर मध्ये पाहायला मिळत आहे. पुलर यांचा चेंडू या ठिकाणी बीट झाले, फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक आणि दरम्यान आपण पाहतोय एक चिकी सिंगल बाईच्या स्वरूपाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या 9 या अंकावरती. धावसंख्या पाहतोय या ठिकाणी पुढे सरकते 9 या अंकावरती. 21 धावांचं माफक आव्हान आहे, परंतु आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लक्ष्मण यावेळेस प्रथमच स्ट्राईक वरती येतोय. पहिले षटक सुभाष यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बडा शॉट, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा पार. बिग हिट षटकार. आपल्याला पाहायला मिळतात एवन जोडी. वेलकम. आपल्या ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भरपूर दिवसांनी ही जोडी एकत्र येताना पाहायला मिळाली, पाहून सुखद आनंद झाला. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण गॅप आहे या ठिकाणी आणि इथं मात्र पाहतोय आपण चौकार येतोय. डावाला आकार मिळतोय. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावायची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. यानंतर आपण लगेच तयार राहायचं. जोशी 11 भादवड ए संघाला विनंती असेल की आपण सामना संपल्यानंतर कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 धावा रोखण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील. रेग्युलर क्रिकेट संघ विजय रामदास स्पोर्ट पूर्णा या संघाकडून हेमंत मिटकर यांच्या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि ते 200 रुपये या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय महेश. गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला आहे, क्या बात आहे. पाहूया फटका फसला गेला आणि इथं मात्र फलंदाजी फसला गेला. झेलच्या स्वरूपात होतोय बाद. मुझे पहचानो कहां से केलेला भव्य दिव्य असं भगमय वातावरणामध्ये ही स्पर्धा, चाचणी स्पर्धा. मित्र, हंगामाला सुरुवात होते तेव्हा सर्वप्रथम स्पर्धा होते ती चाचणी स्पर्धा. तिथनं नवीन खेळाडू खेळवले जातात, नियम अटी लावल्या जातात आणि आपापल्या विभागामध्ये जाऊन आपण पाहतोय की पूर्ण सीझनमध्ये या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. अफलातून आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय मनोहरजी जोशी साहेब असतील किंवा संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेब असतील, यांची खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते.
आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून रमेशजी तरे साहेब ही खूप मेहनत घेत आहेत आणि या स्पर्धेसाठी खास करून धर्मेंद्र तांगडी सर हे सुद्धा मेहनत घेताना पाहायला मिळतात. वाईटच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट दिली जाते आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्कोर जो आहे तो लेवल झालेला आहे. म्हणजे एका धावाची आवश्यकता फक्त विजयासाठी, एक पाऊल दूर आपल्या विजयापासून. हलक्या हाताने आपण पाहिलं तर फ्लिक केलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय विजयाची धाव कंप्लीट केली जाते. सहज सोपा दणदणीत विजय या ठिकाणी आपण पाहिलं तर सचिन स्पोर्ट पूर्ण संघ हासिल करतोय. चला जोशी 11 आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.